देवगिरीवरील बैठकीनंतर आता राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाकडे निघालेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे विधान भवनात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार देखील विधान भवनामध्ये दाखल होतील। विधान भवनात विधिमंडळाच्या पक्षाची बैठक पार पडेल। त्यात सुनेत्रा पवार यांना विधिमंडळाच्या पक्षनेतेपदी त्यांची निवड केली जाईल आणि हे जी सगळी मंडळी आहे ती सगळी या प्रस्तावावरती सही करतील। ही सही केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना हा प्रस्ताव सुपूर्द केला जाईल। देवगिरीवरील बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते विधान भवनात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार देखील विधान भवनामध्ये पोहोचतील। शिल्पा नरवडे आपला प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची अपडेट देतील। शिल्पा, कोण कोण पोहोचले आणि सुनेत्रा पवार किती वेळात पोहोचतील याची काही माहिती आहे का? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर विधान भवनामध्ये अनेक आमदार पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर सुनेत्रा पवार देखील विधान भवनामध्ये काही क्षणामध्ये दाखल झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार विधान भवनामध्ये दाखल होत असताना विधान भवनाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर सर्व आमदार हे एकवटले होते। मात्र प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू आपल्याला पाहायला मिळत होतं, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री जे होते अजित पवार त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री जे पद आहे त्यावर विराजमान होणार आहेत। त्याचबरोबर विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची शपथ ह्या पहिल्या महिला घेणार असल्याचं आज आपल्याला पाहायला मिळेल। मात्र त्यापूर्वी जी आहे ती बैठक ही विधान भवनामध्ये पार पडणार आहे आणि या विधान भवनामध्ये बैठक पार पडत असताना राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक असेल आणि यामध्ये विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार आहे। एकमताने ही निवड केली जाणार असल्याची माहिती अनेक आमदारांनी आपल्याला दिलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, असे सगळेच आमदार हे विधान भवनामध्ये पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। सुनेत्रा पवार देखील विधान भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्री सुनेत्रा पवार ह्या बारामतीवरून मुंबईमध्ये आल्या होत्या। देवगिरी बंगल्यावर त्यांनी मुक्काम केला होता आणि आता अगदी काही क्षणामध्ये त्या विधान भवनामध्ये पोहोचलेले आहे। अगदी काही क्षणात या बैठकीला देखील सुरुवात होईल। विधिमंडळ गटनेता जो आहे त्या गटनेते पदाची निवड केली जाणार आहे। एकमताने सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार आहे। विशेष म्हणजे अजित पवार यांचं अकाली निधन झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते। अजित पवार यांच्यानंतर पक्षाचा वारसा कोण चालवणार, अजित पवार उपमुख्यमंत्री पद जे होतं अजित पवारांचं त्या पदी कोण विराजमान होणार, अशा वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या। मात्र त्या चर्चांना पूर्ण विराम देत काल आणि आजचा जर या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। मात्र आज विशेष मुंबई शहरामध्ये या घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। उपमुख्यमंत्री पदाची शपथ संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान ह्या सुनेत्रा पवार घेणार आहेत। मात्र त्यापूर्वी आता सध्या ही विधान भवनामध्ये विधिमंडळाची गटनेते पदाची बैठक पार पडणार आहे। एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावाला शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। विशेष म्हणजे एवढी घाई का केली जात होता, असा वेगवेगळे प्रश्न हे उपस्थित केले जात होते। मात्र हसन मुश्रीफ असतील किंवा सुनील तटकरे असतील, अदिती तटकरे असतील, आपण जर खास दृश्य जर पाहिलं विशेष म्हणजे अदिती तटकरे आणि रुपाली चाकणकर या दोघी आतमध्ये जात असताना दोन्ही नेत्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला अश्रू पाहायला मिळालं आणि दोन्ही नेत्यांनी, ह्या महिला नेत्यांनी एकमेकींना कडाडून मिठी मारत आपल्या अश्रूंचा बांध रिकामा केलेला पाहायला मिळाला। मात्र आता ही बैठक आतमध्ये पार पडणार आहे विधान भवनामध्ये। एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावाला मंजुरी दिली जाईल, गटनेतापद सुनेत्रा पवार निवडलं जाईल आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल। मात्र एवढी घाई का, असा अनेक वेळा वारंवार हा कालपासून प्रश्न उपस्थित केला जात असला तरी अनेक हसन मुश्रीफ असतील, अदिती तटकरे असतील, सुनील तटकरे असतील यांनी एकच उत्तर यावर दिलेलं आहे, ते म्हणजे आम्हाला गटनेतेपद निवडणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आता ज्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत त्यामध्ये कार्यकर्ते असतील किंवा इतर जी जनता आहे, समाज आहे, त्यांना मात्र एक चेहरा महत्त्वाचा आहे। सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे जरी पक्षाचं नेतृत्व करत असले तरी अजित पवारांनंतर जो कोणी चेहरा असेल तो समोर येणं महत्त्वाचं होतं आणि आम्ही जे 40 आमदार आहेत त्यांनी सर्व एकमताने सुनेत्रा पवार यांच्या नावाला सहमती दिलेली आहे। त्यामुळे आम्हाला घाई नाही, मात्र निवडणूक आयोग निवडणुकांसाठी थांबणार नाही। त्यामुळे ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ असेल किंवा गटनेता पद निवड असेल किंवा इतर ज्या पदांची निवड केली जाणार आहे ती आज केली जाणार आहे। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर पहिल्या महिला या उपमुख्यमंत्री म्हणून आज सुनेत्रा पवार ह्या शपथ घेतील। त्याचबरोबर शरद पवारांनी एकीकडे सकाळी आपण वक्तव्य केलेलं पाहायला मिळालं की सुनेत्रा पवार ह्या शपथ घेतील, याबद्दलची कुठलीही कल्पना नव्हती। मात्र हसन मुश्रीफ यांनी यावर देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे की शरद पवार यांना सांगितलेलं आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे, अजितदादांचा पक्ष वेगळा आहे, आम्ही अजितदादा यांच्याकडे बघत होतो। मात्र आपण जर पाहिलं तर अजितदादा यांच्या अकाली निधनानंतर फक्त 2 शब्दांभोवती राजकारण फिरताना पाहायला मिळालं, ते म्हणजे अजितदादांच्या नावावर
दादांनी मान्य केलं होतं की पक्षाचं एकीकरण होणार आहे आणि दादांची इच्छा होती. फक्त हे 2 शब्द आपल्याला पाहायला मिळाले आणि या 2 शब्दांभोवती राजकारण फिरत होतं. मात्र आता या जे काही राजकारण सुरू होतं त्याला पूर्णविराम मिळालेला पाहायला मिळतोय. मात्र अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असेल हे एकत्र येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असलं तरी आता सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जात आहे. त्याचबरोबर काही तासांमध्ये म्हणजे संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची ते शपथ घेतील. अगदी साध्या पद्धतीने हा उपमुख्यमंत्री पद शपथचा जो सोहळा आहे तो अगदी साध्या पद्धतीने पार पाडला जाणार आहे. मात्र एकीकरण होणार का यावर आताही आमदारांना प्रश्न केला असता प्रत्येक आमदारांच्या मुखातून एकच वाक्य येत आहे, दादांची जरी इच्छा असली तर याबाबत आम्हाला काही माहिती नव्हतं. फक्त आपण जर पाहिलं तर बारामतीमध्ये जो कार्यक्रम झाला होता त्यामध्ये फक्त अजित पवार उपस्थित होते, सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळाले नाही. मात्र सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील यांनी अजित पवार यांचा जो अंत्यविधी होता तो झाल्यानंतर लगेचच ताबडतोब मुंबईमध्ये येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली आणि सुनेत्रा पवार यांचं नाव सुचवलं आणि त्यानंतर ह्या हालचालींना घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं असलं तरी आज विशेष म्हणजे महत्त्वाची घडामोड घडते ती विधान भवनामध्ये विधिमंडळ गटनेतेपद जे निवडलं जाणार आहे त्याची ती महत्त्वाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव निवडलं जाईल आणि त्याचबरोबर ही निवड झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत. कस्तुरी, हे गटनेते पदाची जी सहमतीची ही प्रक्रिया आहे ती कशी पार पडेल बैठकीमध्ये? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर गटनेता पद जे निवडलं जातं ते आमदारांची सहमती ह्या पदाला असते. अजित पवार यांच्यानंतर जो चेहरा आहे तो सुनेत्रा पवार यांचा आहे असं प्रत्येक आमदाराचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे पवार कुटुंब हे राज्यात, महाराष्ट्रात, देशात नावाजलेलं कुटुंब आहे. अजितदादांच्या नंतर जो कोणी वारसा असेल त्याचं नाव किंवा जो कोणी पक्ष चालवणार आहे त्याचं नाव महत्त्वाचं आहे अशी आमदारांची भूमिका आहे. जे 40 आमदार आहेत ते एकमताने सहमताने सुनेत्रा पवार यांची निवड केली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. अगोदरच हा निर्णय ठरलेला आहे. त्यामुळे आतमध्ये जी बैठक पार पडली जाणार आहे त्या बैठकीमध्ये गटनेता पद हे अगदी सहमताने एकमताने निवडलं जाणार आहे. विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये शरद पवारांच्या नंतर सुप्रिया सुळे, अजित पवार, त्यानंतर पार्थ पवार, जय पवार, वीरेंद्र पवार अशी अनेक नावं आहेत अजितदादांचा वारसा चालवण्यासाठी. मात्र अजित पवार यांच्यानंतर फक्त सुनेत्रा पवार ह्याच त्या पदाच्या दावेदार असू शकतात. या मताने, या विचाराने या सर्व जे आमदार आहेत 40 आमदार त्यांनी विचार केलेला आहे आणि या बैठकीमध्ये शिल्पा आपण पाहतोय ही लाईव्ह दृश्य सुनेत्रा पवार विधान भवनात आता पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुनेत्रा पवार यांची वाट बघतायत. सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.